ए मॅड बायको बाहेर तोंडे, तू काय डोळ्यानं बैरीन कानानं अंधई आहे का? दिसत नाही का तुले? इथं मी झोपलाय तरी इथं गादी आणून झटकू राहिली. ओ सेठ, मी तुमच्या जवळ येऊन नाही गादी झटकू राहील, तुम्ही गादी जवळ येऊन झोपून राहिले. मी कसा येईन इथं? मी तर झोपलो होतो ना. देवा, तुले किती डाव सांगितलं हे गोरं जाऊन तिकडे बाहेर खुट्याले बांधत जाय. 10 वेळा माझ्या पलंगाले आणून बांधतो तू. अहो हे गोरम्मा बाबांनी दिलेलं होय, हे कोण चोरून नेलं म्हणजे रातचं, म्हणून तुमच्या बाजीला आणून बांधतो. मी काय म्हणतो वहिनी, हे गोरं याच्या बाजीला बांधून काही फायदा आहे काय? कसं काय? हे गोरं सारे याला बाजी सगळं होडताड करत इकडे तिकडे होडते, तरी याला माहित नाही राहत ना. चोर जर आले गोरं सोडूनही नेलं त्याला काय माहित राहणार आहे? पोट्टे उगी मुगी होय घरात, चालली मोठी ज्ञान द्यायले. ओढत नेते न तोडत नेते. चला तिकडे. इकडे ढोराचं काही समजतच नाही च्या माया. एवढं रात्रभर मला ओढत ताडत घेऊन जाते, नेते तर नेते मला माहितही नाही पडत. आणि असं जाती कुठेतरी काय माहित ओढत ताडत करून बंगीनच द्यायला लागेल. मी काय म्हणतो, बाबाचा फोन आला आता. हा, भेटीले ये म्हणे. अहो आताच तर तू आई बाबा भेटून गेले, पनीरची भाजी खाऊन गेले. आली का अजून आठवण? हो, काही जाणे लागत, जा लागते भेटीले. काही जाणे लागत. तो धंदा करतो का ढाढाव? आई हे तर कशी भांडून राहिले. चुपकू पुट्ट्या सुनी म्हणा. मला जायचं आहे. तुला नाही म्हटलं म्या, काही जाणे लागत म्हटलं. त्या माणसासारखा तर माणूस नाही पाहिला. माझी बहीण पुण्यावरून आली, लय दिवसाबाद घरी, तिला भेटीलाही नाही जाणं होत आहे, काहीच नाही. त्या माणसाला म्हणतो चला म्हणतो भेटीले. मी जर भेटीला नाही गेली तिला कसं वाटत? बेकार वाटत. भेटीले जाच लागण आता तिच्या, पण ह्या माणूसही नाही म्हणते. काय हिची बहीण आली मग तर भेटीला जास लागते. साली आधी घरवाली. मी काय म्हणतो, काय काय म्हणून राहिली होती तू आता? काय नाही, माझी बहीण आली म्हणलं लय दिवसानंतर गावावरून, तिला भेटीला जायचं होतं. भेटीला जर नाही गेली तिला कसं वाटत? हो हो बरोबर आहे तुझ्या. मी तोच विचार करू राहिलो, तुझी बहीण आली तर भेटीला गेलंच पाहिजे. हा. मी काय म्हणतो, काय तू लय आठवण आली ना, हा, जाय तू तयारी कर. तुम्ही तर नाही म्हणे आता. नाही जाऊ आपण आता. ती बहीण आली, तुला एवढी आठवण आली तर जाऊ ना आपण. खरंच का? हो हो, नक्की? तू तयारी करून ठेव. हा मी बाद गाडीत पेट्रोल भरून येतो. हा हा, ठीक आहे. जाय.
बिल यातली सरलं काय आता याच्यात टाका का पोटात टाका मागही नाही दिसू राहिलं कोणी पुढंही नाही आता टाकावतच नाही आपण. पंक्चर बिंची झाली काय? नाही राजा पेट्रोल सरलं मायो. पेट्रोल सरलं? हो इथंच सरलो आम्ही इकडे आलो दाखवत कुठं झालं दाखवत? आता पेट्रोल सरलं माय आता मी पाहू राहिलो आता याच्यात टाकावं का पोटात टाकावं आता पाहतो बा पुढे चालून एखादा भेटते काय तो. काका आता कसं करशील? कुठं टाकशील गायच्यात टाकशील? काय राजा दे ना 50 रुपये. तो बोनीनी झाली तू 50 रुपये मागून राहिला. काय म्हटलं पंक्चरले झाला तू बोनी तर येईन म्हटलं. पेट्रोल सरलं राजा दे ना थोडेसे 50 तर दे. पेट्रोलचे पैसे नाही. आता पाहा लागन समोर जाऊ एखादा भेटते काय तो. एखादा बकरा भेटन तो. काय सगळे सगळे असेच लोक येईन काय फुकटे वाण्याचे. अबे पोटात टाकला आपण या गाडीत कसं टाका. का लागते ओबे इजा. बाप्पा बाप्पा याच्यापेक्षा तर लय पैसे आहे रे. याच्याच पासून लावा सोय आहे ना. बर अबे विजय 50 रुपये दे ना बे. हा गाडीत पेट्रोल टाकतो ना. 50? हो अरे पैसे नाही राजा माझ्याजवळ. अबे मी लय दुरून आलो बे धकावत आणली बे गाडी बी मी. अहो, माझ्याजवळ खरीच पैसे नाही आहे ना. दे ना बे 50 तर दे. नाही आहे ना पैसे. अबे मी तिथून आत्ताच पैसे पाहिले बे लय पैसे होते बे त्यापाशी. पैसे नाही आहे. मी आत्ताच तर पेट्रोल टाकलं सगळ्याच्यात. मी थोडासा घाई गडबडीत आहे. मग देईन पैसे. मला झाला ते सासऱ्याच्या गावले पहिले अर्जंट. बर हो थांब थांब काय थांब थांब थांब. काही थांब नाही. पैसे दिले नसते का? ठीक आहे नको देऊ तू थांब. नाही नाही देईन ना. आता बरं. मला झालं की थोडं अर्जंट आहे. नाही देत ना तू. बर अरे इजा पैसे नाही देत आहे ना. झालं ना. चल फटकन झालं माय. लवकर जा लागते. अजून जाल तिकडे वेळ होईल. चालला का? हा चप्पल तर घाला. हा चाबी घेतली का? हा हो घेत. अजून त्या बा बोमलन. दे ना चाल ना लवकर मग. अबे आज कोणी येत नाही काय. कशी 50-60 रुपयाची सोय लागून जाईल आपली अर्धी होऊन जाईल. काऊन हो? काय झालं काऊन गाडी अशी करून राहिली? करण का नाही भेजती इथं. पेट्रोल भरायला गेले का काय घेतली? गाडीचं पेट्रोल तर पुरं खाली झालं बा. कसं काय? मी आताच तर भरून आणलं ना. आता आणलं 300 रुपयात टाकू पेट्रोल. आणि गाडीतलं पेट्रोल कसं संपलं हेच नाही समजून राहिलं. पेट्रोल पण काय पेट्रोल. अरे त्या कुठून आणलं पेट्रोल? अबे त्याच गाडीतलं हे मा गाडीतलं पेट्रोल त्या गाडीत काढलं. पैसे मागितले मी तुला दिले काय मले. मग त्या का पेट्रोल काढलं का मा गाडीतलं? मग काय करू तुला तवा कोणी दिले मला पैसे. मग काय तर तू काय दुसऱ्या त्या गाडीतलं पेट्रोल काढत जाशील का? मग पैसे नाही देन तर. मग तुले मी फक्त 50 मागितले होते ना आता हे
आता सांग याची काय तिथं काय जमाना आला सांग पेट्रोलसाठी साठ? पैशासाठी हो. पेट्रोल काढते सांग घेऊन तिथं घ्या. काय काय करता माझ पेट्रोल मी चिकत घेऊ काय मग आता काय बघायला करता 50 पैदल मागायला चालता कोणी का दिले मले अबे माझ्याजवळ नव्हते पैसे आता इकडे. काय 60 देता काय नाही 60 दे मले हा नाही 60 दे दे द्या द्या पहिले 60 दे देतो तुला पैसे दे. नाही नाही पहिले दे दे ना कायले बेइज्जती करता एवढ्यासाठी माझ्याच गाडीतलं पेट्रोल चालले मला होते. चिकून राहिला का चिल्लरही नाही ठीक आहे बाकीचे वापस दे हे पेट्रोल दे बस, इकडे. घेऊन जायचा चाललो मी पैसे चाललो पैसे अरे घेऊन वापस चालला दे ना. नाही आता नाही देत बघाई कोणी दिले मले पैसे अरे 50 मागितले तर दिले नाही घे आता 500चं बूस हा नाही तर जाय मग आता गाडी जगात पैसे तर वापस देतच नाही तुले मी काही झालंच चालत चला आता जवळच आहे घर हो आलो ना चला म्हणली की माझी बहीण आली ना बहिणीला तर भेटायला आलो आ चला हेच तर लावून द्यायचंच घर आलं चला तर लवकर चला आजच वापस जायचं मीरा गावभर फिरत बाप्पा फोडलं रे भोंगाळ भोंगाळ फोडलं तेव्हा मायनं गमीला मारलं मले अहो जोर यानं लागलं अवाय भोकणी गिकणी झाली का काय त्या जवाई आल्या बरोबर घमीला फेकून मारलं हो ना काय समजते का नाही जवाई आला घरी म्हणून बाप्पा जवाई बुवा तुम्ही कधी आले पहिले भोंगाळ फोडलं ना आता विचारायला का वा आई मॅटगीट झाली का काय व हो ना तू लागलं बिगलं काय हो तुम्हाला लागलं जास्त लागलं मले अरे बाप्पा ते हरामखोर पोट्ट्याला मारून राहिली होती मी हो ना पण निशाणा घेऊन तर मारायला लागत होता आता निशाणा बी घेतला होता पण ही पत्तर काट पळालं ना तिकडे आणि तुमच्या थोबाळावर येऊन पडलं ते टोपलं पायो कशी बोलते तू माय जवळची काही इज्जत आहे का नाही अहो आई तू त्या जवायला कशी बोलून राहिली काही जवळची इज्जत आहे का नाही हाय हाय चला काय याच्यासाठी नाही आणलं का त्या मले चला चला जावाई बा पाणी बिनी पाचतो तुम्हाला हो हो चला बसा बसा हो बसा हा. बस तू असं पायजा मंदी बसा पायजा अरे देवा काही बेंड बिंड आलं काय जवाई बुवा हो वाटून राहिलं बेंड आल्यासारखं हे काय सुजलं आलं? नाही तर हे कुठं आलं? इथं सुजलं आहे आता इथं आलं का इथं आलं नाही नाही इकून लागलं होतं ना घमीला इकून जा, घरात जा ते लिप बाम घेऊन ये माझ्या धुत्राचा पोट्टा आहे ए बरोबर शिकवलं नाही बा लेकरायले तुम्ही जरा मॅ खानदानीत पोरगी गेली मॅ काय म्हटलं? काय काय म्हणून राहिले तू चांगली आहे हो पण हे ते अवताल भवतालचे बरे नाही लागल्यानंतर बाम लावत असते का लिप बाम लावत असते नाही लिप बाम लावल्यानं थोडस शांत वाटते थंड वाटते बाम जर लावली तर मग ते लय जमते ना म्हणून मी त्याला म्हटलं लिप बाम आणा असं झोमलं नाही पाहिजे कव्याचं गेलं वय हे पोट्ट मसल्या तोंडाचं आलं नाही अजून आ पोट्ट्या आणलं रे बाम लवकर अरे सासूबाई बाम नाही लिप बाम सांगा लिप बाम हो ना, तेच लिप बाम हा तुम्ही बाम म्हणून राहिल्या पाया लागन वावरानो दे लावून बाम एवढा उशीर लावत असते का हेंबाड थुत्र्या बरोबर ठेवून तर जा. घे माय दे लावून लिप बाम दे लावून थोडं इथं बेंड आलं द्या माय खरंच लय लागलं व हा, हे लिप बाम का झुमूर राहिला जास्त अजून लाव अजून लाव देवा, टिंगूळ राहिलं व. झुमूर राहिला ना हो. घे ना लाव ना अरे देवा झुमूर राहिला ना ह्या बाम आणला का लिप बाम आणला काय आणलं बाई हे अहो माय तर बाम आहे काय आणलं भावानं अहो बाम होय ना हे पण याच्यात तर लिप बाम होती ना हा काय टाकून आणलं बाम टाकून आणली का त्या माणसाला किती जमत आहे इकडे काय झालं अबे तुला लिप बाम आणायला अरे सांगितलं बाम होतं लिप ना? बामच आणली ना त्यात बाबानं बाम बाम भरलीच ना मग बाबानं बाम भरली होतं. तू काय अंग हात पाय धुवून मांग लागली आहे काय अरे पण हा बाम होय ना पण बाबानं टाकला असं ना या बाबी भल्लारी काम अरे पुरी बयाळाची खानदान भरली आहे तुमच्या ह्याच्यात त्या लिब्बामच्या डब्बीमध्ये बाम भरला तुम्ही किती मेळा असले पाहिजे आता डोळ्यात बाम गेला ना माया दिसून नाही राहिलं मला आम्ही डोळ्यात बाम घातली सारी कसं आहे होतं नवरा खानदान काढते आमची जाऊ दे ना माय काय एवढं टेन्शन घेते आले का बसा
आत्ता बरं वाटू राहिलं तोंड धुतलं तर हो का हा चांगलं वाटतं ना आता खरं एक नंबर. बरं मी काय म्हणतो मामीजी, हा? घरी कोणी दिसून नाही राहिलं, आहे ना आहे का घरी कोणी? आहे ना आहे आहे ना? बोलू का? द्या ना मग आवाज द्या ना. काय म्हणता काकू? मामीजी ह्या कोण होय? हा म्हणे आमच्या घडी तुमचा घडी आहे का? हो ना हो ओळखत नाही का तुम्ही अरे राम राम. हा हा जा, हे गमीला घेऊन जा. घेऊन जा तिकडे गमेल. मी म्हणत होतो काय हे माई सोनू नाही दिसली अजून. हा माई सोनू ना हा काय हा हा नाही, हिची सोनू, हिची बहीण सोनू नाही दिसली म्हटलं अजून. हा ती गेली आहे फिरायला. फिरायला गेली पहा, का? नाव घेताच आली सोनू. आली. ओ माय सोनू आली का व हा आली. हो ना. कशी आहे तू? चांगली आहे ना? हा ना. हा, मी आलो ना भेटीले. काय आहे व काही नाही, काय आहे म्हणजे कशी आहे? मस्त हा कसं आहे पुन्हा? मस्त आहे छान आहे हा मी भेटीले आलो, म्हणजे आम्ही भेटीले आलो तुया. हा ये ना, बस ना. या हा बाकी सगळं ठीक आहे हो कसं चालू आहे मस्त काय म्हणते पुन्हा का ना नाही मी बसलो ना. हा हा आणखी हा 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 चांगली आहे ना? मी चांगली आहे तुझ्याच भेटीला आलो चांगली आहे ना? हो चांगली आहे. हा बसा आई मग मी पाहतो घर लय दिवस झाले घर नाही पाहिलं हा मी घर फिरून येतो हा ये चांगलं फिरून येतो. 2 घंटे नको येऊ. जाय जाय जाय. सासूबाई काही आज तोंड सोडणार नाही असंच वाटून राहिलं. बायको तर गेली. मी काय म्हणतो मामीजी, मी एवढा वेळचा आलो, तुमच्या घरी काय जवळ आले पाणी गिनी पाजाची रीत आहे का नाही? हा? विसरली हा हा त्याला आवाज देतो पुट्ट्याले. अरे अरे किती गाव त्या पोरग घाईस ना घाईस येऊन गेलं तरी त्याला काम सांगत राहता. त्याला नाही सांगू तर कोणाला सांगू का मग? आता तो किती गाय झाला, गमीला फोडलं त्यानं. जाऊ द्या मी चालतो करून चहा तुमच्यासाठी. हा घेऊन या, पहिले पाणी पाच जा. हा चाय गोड मान जा. हा 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 मग कशी आहे तू? या भाऊजी पाणी. आई पाणी आणलं इकडे ये. आलाय काय? थोडस 4-5 दिवसानं आलं असतं तर काय मेला असतं काय? अरे पाणी इकडून आणायचं होतं ना तुला, इथून कुठून आला तू? काल ते ढोले पाणी टाकलं होतं त्यातलं उरलं होतं घेऊन आलो. अरे भाऊजी पाणी करायचं वाया केलं. अरे बा, अरे तुझी बहीण तरी शाट आहे पण तुमची पुरी खानदान डबल शाट आहे. काय लोक मी नाही राहत इथं, चाललो मी. बायाला ढोराचं पाणी पाजत असते का? वाय पण उरलं होतं तिथं पाणी. अरे किती मॅड लोक आहे, कसा पोरगा आहे तुमचा? ढोराचं पाणी मले बाजू राहिलं. राहू दे ते पाणी, राहू दे पाणी, राहू दे. चहा बनव चहा. अरे मामीजी त्याला चाय सांगू राहिला का अजून? पाणीच तर त्यानं ढोराचं पाजलं तर चाय कसा पाजन? बरं राहू द्या मीच मांडतो. तुम्हीच मांडा. मीच मांडतो बाबा. काय मग सोनू, एवढे दिवस पुण्यात राहिली पण एकदाही फोन नाही लावला त्या मले. ओ भाऊजी मी खूप बिझी असते तिकडे, खूप कामं असतात मला. हाव का? आठवण तर खूप यायची तुमची, पण खूप बिझी असते ना मी. सोनू तुला माझी आठवण यायची? तुला खरं सांगतो सोनू, जेव्हा मी पोरगी पाहायला आलो होतो ना इथं, तुला लपून ठेवलं आणि तिला दाखवलं. जर तू दिसली असती ना तर खोटं नाही सांगत, तुलाच घेऊन पाहायला असतो. दिल्ला ते मस्त की मारून माया. काय तिकडे काऊन काय झालं? ओ भाऊजी माझ्या मोबाईलला नेटवर्कच नाहीये इथं. नेटवर्क नाही का? पण मायाला बम नेटवर्क आहे. द्या बरं तुमचा मोबाईल. हा काऊन काही काम होतं का अर्जंट? हो मला फोन लावायचा होता. हो का, मग लावू शकतो ना. आपल्या फोनचे टावरच टावर आहे इथं. हो मी फोनवर बोलते. कुठे गेली सोनू? फोन लावायला गेली का फोन एकच घ्यायला गेली दुसरा? एवढा वेळचा एकटाच बसलाय आणि फोनही घेऊन गेली माया. मलाच पाहा लागन जाऊन. कुठं गेले बाई? पोरगी बी नाही, जावाई बी नाही. अतृप्ते काय? पाहुणे कुठे गेले?
पाहुणे तर इथंच होते, आताच तर बसले होते, मी तर घर पाहत होती. सोनू बी होती तिथं आणि पाहुणे बी होते. कुठे गेले ते? काकू मी त्याच्या गोष्टी ऐकल्या. हो पोयाचा प्लॅन चालू आहे द्यायचा. पायाचा? हो माझा नवरा हा काही बी सांगून राहिला तू? नाही मी ऐकलं ना कानानं. खरंच? हो डोळ्यानं पाहिलं कानानं. पण माझा नवरा माई पोरगी मग माझा नवरा माझ्या बहिणीसोबत पळण का काय? चल पाहिले चालय. माई पोरगी सोन्यासारखी पोरगी. माई पोरगी त्या नवऱ्याला पळून नेलं बा मा. पण माझा नवरा कुठे गेला? हो आली मी गावाला. हो ना यार, इथं रेंजच नाहीये म्हणून तर प्रॉब्लेम होत आहे. हो तिकडे येईल ना मी, काही दिवसातच येईल. गेली कुठे ये सोनू? ना इकडं दिसू राहिली ना तिकडं. घेऊन पाहिली का माझा फोन? अरे हो ना, इथे नेटवर्कच नाहीये. खूपच जास्त बोर होते इथे आणि माझे भाऊजी तर इतके बोर करतात ना, खूपच जास्त. हो येतेच मी काही दिवसात, येणारच आहे. करमते का मला तुझ्याशिवाय? येईल मी, उद्याच येईल नाही तर. ओ भाऊजी काय झालं तुम्हाला? उठा ना. ओ भाऊजी उठा ना. ओ माझा नवरा सोने मारलं गिरलं का काय हो सोने? तुला माझ्या नवऱ्यासोबत अहो माझ्या नवरा काय झालं व? उठा. अहो माझा वै व काय झालं व तुम्हाला? काय झालं भाऊजी? काय झालं? उडा भाऊजी गेले काय? उडा. सोनू तुला काय केलं गेलं का काय? काम काय झालं? मी काही नाही केलं, फोनवरच बोलत होते. भाऊजी काय झालं तुम्हाला? भाऊजी काय झालं? मी एवढ्या धावपळीनं गावावरून इथं आलो तुझ्या भेटीसाठी आणि तू म्हणतं का भाऊजी बोर करते? अजून तोंड वर करून विचार राहिली भाऊजी काय झालं? आता तर घरीच जातो.